लबाड जाऊन काही जाऊ दे, पण नका हात कुणाच्या मिरचीला उसाला कशाला हात लावू नका. जिथं मोकळी जागा असेल तिथं बस. पण सुरुवात तुम्हाला तारीख सांगतोय. तारीख डिक्लेअर झाली. आजपासून एकानेही थांबायचं नाही. तुम्हाला गावागावात जायला संधी आहे, मराठ्यांसमोर जायला संधी आहे. मराठा बघतो कोणता राजकारणी माणूस गावात बैठकीला आलाय, कोणता समन्वयक आला, कोणता मराठा सेवक आला, कोण राजकारणी आला, पदाधिकारी आला, कोण आला नाही, हे मराठी बारकाईने बघतो. तरी आपल्या पुन्हा आव्हान सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या संघटनेतल्या मराठ्यांनी, सगळ्या समन्वयक मराठ्यांनी, सगळ्या मराठा सामान्य शेतकऱ्यांनी, मराठा सेवकांनी तुटून पडा. घर ना घर पिंजूर करा. त्या तारखेला आंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचंच. इथं 50-50, 100-100 किलोमीटर उभा राहायला जागा नाही द्यायची. इतक्या मराठ्यांनी वाऱ्यासारखाच मराठ्यांनी धावले. तारीख आंदोलनाची, आंदोलन होणार आंतरवालीत शांततेत, राज्यात होणार शांततेत. आंतरवालीत आंदोलन होणार. मी 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो. 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. 30 जूनला पार्किंग वडी पर्यंत गेली. अरे उपोषणाशिवाय पर्याय नाही. ऐका, उपोषणाशिवाय पर्यायच नाही आपल्याला. बरेच विषय सांगतो, विषय सांगतो ना. ऐका ना, आपण एक काम करू. ऐका, सगळे खाली बसा, खाली बसा, 2 मिनिटं खाली बसा. अरे मुंबईला बी जाऊ, काही काळजी नका करू. मुंबई पुन्हा पॅक करू आपण. फक्त ऐका, शांत ऐका, 1-2 मिनिटं ऐका. आपल्याला याच्यासाठी करायचंय, मला शांततेची भूमिका करायची. 1 मिनिट ऐका फक्त, 1 मिनिट ऐका फक्त. पुन्हा तुमचं ऐकून घेतो. मग असता फक्त ऐका, 1 मिनिट ऐका. ऐका बघा, तुमचं प्रेम मला कळतंय बाबा. माझी जात माझ्यावर प्रेम करीत असते नाही, एवढी आलीच नसती, एवढी आलीच नसतात. पण नाहीच आपली वैयक्तिक इतके दिवस. तर आंतरवाली त्या दिवशी जवळपास 3 कोटींपेक्षा जास्त मराठी 30 मेला येणार. 3 कोटीपेक्षा जास्त मराठी आंतरवाली तुम्हाला दिसतील. पण जो विश्वास आहे, मी प्रामाणिकपणाचा जीवा कमवलेला. तुमची माया ठीक आहे, पण माझी माया समजून घ्या. 1 करोडपेक्षा जास्त पोरं ऍडमिशन घेणार. थोडं शांत डोक्याने विचार करा. राज्यात 1 करोडपेक्षा जास्त ऍडमिशन होणार. व्हॅलिडिटी थांबल्या. यांनी कुणबी प्रमाणपत्र थांबवले. लेकरा बाळाचा डोळ्या देखता वाटलं नाही बघू शकत आपण. काय करता? जर यांनी व्हॅलिडिटी टायमाला रोखून धरलं तर पोरांनी काय करायचं? नोकऱ्याला लागलेल्या पोरांनी काय करायचं? विषय